ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जोरदार शक्ती प्रदर्शनाने राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता, पण इस्लामपूर व कसबा बावड्यातून चावी फिरली आणि उमेदवार दिला। सतेज पाटील यांच्या मायावी बोलणे व संजय पाटील यांचे कट कारस्थान उलथून लावू असा इशारा त्यांनी दिला आहे। शेट्टी म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक झाले आहेत। माझा पराभव झाला तर घरातून बाहेर पडणार नाही। शेतकऱ्यांचे देय 180 कोटी द्यावे लागणार नाही अशी भूमिका कारखानदारांची आहे, पण कारखानदार पाताळात गेले तर त्यांना शोधून काढू, एकालाही सोडणार नाही। खोक्याचा बाजार करणारी झुंडी माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे विचारवंत माझ्या सोबत असल्याने गद्दारांना चितपट करू असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला। यावेळी प्राध्यापक जालंधर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, सतीश काकडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक VM सिंग यांनी मनोगत व्यक्त केलं।